मंडळी, सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत. तर म्हणजे आपण खूप दिवसांनी आज ब्लॉग शूट करतोय. आज आपण आलेलो आहे गणपतीपुळे आलो आहे मी. संगमेश्वरवरून डिंगणी मार्गे जो मधला रोड आहे त्या मार्गाने आलेला आहे, जाकडी वगैरे करून. साधारण आम्हाला 1.5 तास लागला आहे. तिथे जाऊन आलेला आहे. आज समुद्र किनारा आहे मस्तपैकी एकदम, लाटा बिटा मोठ्या आहेत. आणि आज आमचा प्लॅन आहे जरा मासे गरवायला आम्ही आलेला आहे, गडी लावायला आलेला आहे समुद्राला. तर बघूया आज किती काय आपल्याला भेटत आहेत मासे. तर आज माझ्यासोबत आहे गौरव आणि दीपू, त्यांचं काम चालू आहे तिकडे. गौरव हाय कर. गौरव आहे. गौरव काय करतोयस? गडी बांधतोय. घरी बांधतोयस. दीपू शेठ हाय करा. मासे कापतोय गरीला लावण्यासाठी. तर म्हणजे आज आम्ही तिघं आलेलो आहोत. आणि मेन म्हणजे ऊन पण खूप आहे, पण आता समुद्रकिनाऱ्याने एवढा गारवा वाटतोय ना, मजा येणार आहे. तर बघूया हा दिवस कसा होतोय. बघत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत. बघू शकता तुम्ही. चले आम्ही नाश्ता वगैरे काय करून आलेला आहे, तर भूक पण लागले. आणि आम्ही येताना पार्सल वडापाव घेऊन आलेला आहे. वडापाव पण खायचा आहे. समुद्र किनारी बसून वडापाव खायच्याच मजा घ्यायची आम्हाला. बघत राहा. ते पण घरी टाकले. बघूया आता काय भेटतंय. काय भेटला काय रे? अडकली. तर घरी अडकली आहे, कारण का पाणी पण आज खूप फ्लो जास्त आहे पाण्याचं. बाकी वातावरण एक नंबर आहे, बघू शकता तुम्ही. कुठे अडकले? आली. तर मंडळी घरी पण सुटली आहे. दीपू परत टाकतोय घरी. काय आलं? काय शिस? गौरव अरे एकट्याकडे खाणार काय वडापाव? हे सुधर. तर गौरवला भरपूर भूक लावली होती, एकट्याकडे वडापाव खातोय. तुम्हाला पण पाहिजे असेल तर या खायला. गौरव कसं वाटतंय समुद्रकिनारी बसून वडापाव खायची मजा? मजाच वेगळी आहे. हां फक्त नाद पाहिजे. नाच पाहिजे. हे शिसं तुटलंय पहिल्याच वेळा घरीचं. आता नवीन शिसं बांधतोय आम्ही घरीला. कुठं बांधतोय? गडी बांधतोय. एकच बांधतोय. आधी गडी बांध, मग नंतर तिथं बांधतो मी. बांगडा. तर आम्ही आज गडीला बांगडा लावलेला आहे. माशांना पण खाऊ दे जरा. गौरव भैया आज फुल भुकेलेला आहे. नाही आता कसं हाताला माशाचं लावताना सगळं घाण लागेल म्हणून मी आधी वडापाव खाऊन घेतो. तर मंडळी हा जो स्पॉट आहे ना समुद्रकिनारी, तो सहसा रोडवरनं अजिबात दिसत नाही कोणाला, कारण का आम्ही 5 मिनिटं खाली उतरून आलेलो आहे. हे बघा, हे अशा मोठे दगड आहेत समुद्रकिनारी. तर या दगडावरून आम्ही उतरून खाली आलेलो आहे. इथे हा असा व्ह्यू आहे अवतीभोवती. खूप मस्त आहे, भारी वाटतंय. लाटांचा आवाज पण खूप भारी वाटतो ऐकायला. A few moments later. अरे होय चालूच आहे. एक नंबर भावा. पडला मी. पालू आहे. व्हिडिओ काढलीस काय? पालू आहे. मंडळी मासा भेटलेला आहे. केवढा आहे बघ. बरोबर उड्या मारील पण. असू दे, मारू दे. हा पाण्यात टाकू केवढा आहे बघ. हा पालू. आता अजून 2-3 भेटले ना. 2-3 भेटले ना. पैसा वसूल. भारी आहे. किती किलो आहे पालू? पालू अर्धा किलो पीस असेल. अर्धा किलो. अर्धा किलो अर्धा किलो मग वर असेल. मला अर्धा किलो जास्त आहे. पाऊन किलो मोजू घरी जाऊन. मंडळी पाऊन किलोचा मासा भेटलाय पालू. तर मंडळी तिकडे बघा बोटीने जाळं सोडत आहेत समुद्राला मासे पकडण्यासाठी. भरपूर बोट आहेत बघा, पाठीपोट 2 बोटी आहेत. तिकडे पण मासेमारी वगैरे चालू आहे मोठ्या प्रमाणात. बोटीने जाळं सोडत होतात. आम्हाला पण एक भेटला आहे. गौरव टाकलीस घरी? मासा लागणार.
मासा वर टाकत आहे. तिला ठेवलं नाही ना वरती सावलीत बरं कुठं ठेवलायस अरे वरती ह्याच्यात ठेवतो ना. त्या दगडाच्या पाठीत ठेवतो. तिथं पाणी आहे वर हा याच्या पाण्यात टाकत. पहिल्या 15 मिनिटातच आम्हाला एक मासा भेटला आहे 5 किलोचा. आता बघूया पुढचा मासा किती मिनिटात भेटतो आपल्याला. गौरवने पण घरी टाकले आता. बघूया गौरवला मिळतोय काय. ऊन पण भरपूर आहे. लावण्यासाठी आम्ही बांगडे आणलेले आहेत. हे बघा या बॉक्समधून आम्ही घेऊन आलेले आहेत ना. हे बांगडे आम्ही गडीला लावण्यासाठी यूज करतो. हे पाणी. शिस्त बांधतोय गौरव गडीला. दीपू समजा कसा रे घरीला मासा लागलाय तो. हा ओढतो काय घरी मासा. आला आला काय. तर मंडळी परत एकदा 5 मिनिटात आम्हाला दुसरा मासा भेटलाय. तो लहान लागलाय. बरोबर कोणता मासा आहे हा. तो यातलाच आहे पण लहान आहे. लहान आहे का त्याचाच आहे काय. पालू पालू नंबर 2 भेटलेला आपल्याला. पण घरी टाकले परत. मंडळी ही मासे लगेच पटापट मिळत आहेत. 15 मिनिटात 2 मासे भेटले आपल्याला. मंडळीचे दगड पण मोठे आहेत ना त्याच्यामुळे कधी कधी गरी पण फसते आतमध्ये. लगेच निघत नाही गरी बाहेर. मोठे मोठे दगड आहेत. काय पाहिजे तुला सांगा. थांब काढू नको थांब. असं ते लाटेल तिथं थांब. ठीक आहे. घरी निघत नाही काय. ए भाऊ फ्लायर आणलाय त्याच्यासाठी. फ्लायरने काढ उडून. नाही काढतो तिथे काढतोय. गदी काढण्यासाठी पकड आणलेले आहे मी. फ्लायर फ्लायर म्हणतात तिला. एक नंबर. ठेवशील गवर. दाखव जरा गौरव एकदा. पालू हे बघा आम्ही मासे तिकडे वरती ठेवतोय पाण्यामध्ये. कारण का इकडे ना पाणी येत आहे बघा. इकडे इथे आधी आम्ही ठेवले होते मासे परंतु इकडे पाणी येत आहे वरती समुद्राचं. म्हणून मग आम्ही ते जरा वरती ठेवले. दगड बांध आधी. नंतर शिसा ठेवू. नंतर त्याला पाणी कमी झालं. गौरव आता भरती आहे की ओट आहे. भरती आहे. भरती आहे ना. तर म्हणजे भरतीचा टाईम आहे आता. पाणी वाढते म्हणजे घरी टाकलेलं आहे मी. बघूया आता मासा भेटतोय काय. तर म्हणजे आम्ही थोडं पाणी आहे ना हे कमी होण्याची वाट बघतोय. पाणी कमी झालं की आम्ही स्पॉट चेंज करणार आता. गौरव काय भेटतंय काय. कोकणातील समुद्रकिनारी फिशिंग करण्याची मजा वेगळीच आहे आणि आम्ही त्यात अनुभवतोय.
दीपू तिकडे गडी टाकायला गेलाय. एक नंबर. गौरव परत टाक काढून. टाइम खूप झाला ना, काढून परत टाक. रहिवाची सोय आम्ही केलेली आहे. मोठा मासा हातात यावा लागेल. हे बघा असं तंबूस असा गुंतू नये म्हणून बॉटलला आम्ही ते बॉटलला गुंडाळा जातो. गौरव काय अडकली. अडकली? मासा पण अडकलाय आणि घरी पण अडकले. दोघी आता पाण्याने सुटते काय घरी. हा सुटला मासा, सुटलाय घरीचा. 35 मिनिटं झाली पण आम्हाला काय मासा वगैरे नाही परत सुटलाय. बघूया आता. तर परत गौरवने घरी टाकले. हाँ वो मेरे हाथ से नहीं जाएगा. वो आपके हाथ से नहीं जाएगा. नहीं जाएगा. तो निकालूंगा. शेट काय भेटतंय काय? दीपू तिकडे गाड्या अडकवायचं काम करतोय. आला काय? त्या बोटीतून फिरलो ना तर आपण गजेनी मासे भरपूर पकडू घेऊ. घरात जायला तर आपल्याला बुलेट पिकअप घ्यायला लागेल. बरं त्यांना मासे भरपूर भेटत असतील ना रे. ठीक आहे, जाळी टाकतो. जाळी छोटे मोठे सगळे भेटत असतील ना. तर मंडळी भरपूर बोट फिरतात इथे मासेमारीसाठी. आज मोसमच चांगला आहे. बरं आपण पण एक बोट घेऊया काय? टाकतो साईड. आता गडी पाण्यात गेलेली आहे. गडीचा गेंडा हातात असतो. नीट पकड. दीपू तिकडे गडी बांधतोय. गडी अडकले. 2 गाड्या अडकवलेल्या आहेत त्यांनी. 2 नाही 4-5 त्यानं अडकवलं. हा 4-5 गाड्या त्यानं वाटोळा लावला नाही गाड्या अडकून. दीपू गाड्या संपवायला आलेला आहे. गौरव भेटल. अजून सांगू शकत नाही. अजून काय गडीला काय जाणीव नाही. गडीला पोचायला लागला पण समजून जायचा मासा काढला. समुद्र किनारी फिशिंग करताना पेशंट असायला लागतात. भेटले तर लगेच मिळत जातात, नाहीतर मग तासभर थांबावं लागतं माशांचा गेट करत. तिथे सुटली का रे घरी गौरव? नाही वाटतं. अडकली ती चांगलीच. मंडळी ऊन खूप पडलंय. 12:30 झाले. जरा बोललो सावलीत जाऊया. मस्त बसलोय जागा इथे बसण्यासाठी. मस्त बसलोय. भारी वाटतंय. हवा सावली पण भेटते दगडांची. आणि दीपावली दोघं करवतात. काय तर तिकडे त्यांनी पाक टाकलाय, बघू शकतो तुम्ही. काका भेटलं काय? इथले गावकरी पण आलेत मासे पकडायला. बघूया मासे भेटतात काय. नमस्कार. पाग घेऊन आलात की काय? पाग आहे ना? हो 2 भेटले. आम्ही संगमेश्वरवरून आलेलो आहे. होय. पुढे तिकडे लागतंय.
बाकी खाली घे. तर मंडळी इथे 2 मासे भेटलेत आणि आता काही माशामध्ये ते भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही आता स्पॉट बदलतोय. थोडा पुढे जातोय आम्ही आता, बघूया तिथे भेटतात काय. तिकडे बघूया मासे भेटतात हे आता. हे बघा इकडून आम्ही वरून आलेलो आहे खाली उतरून. तर मंडळी कोण फिशिंगसाठी आलं इकडे तर कृपया काटलावरून सावकाश चाला. पाणी पडते कापसातून. आपल्याला जायचंय वरती. अडकायला होतं याच्यात. हे पण लोकेशन मस्त आहे, सावली वगैरे आहे बसण्यासाठी. हे बघा पिशी पाण्यात ठेव बाबा. पिशवीच पाण्यात ठेव. तर मंडळी माशाच्या पिशवी ठेवतो पाण्यामध्ये. किती ठेवतो रे? हा पाण्यातच ठेव. याच्यामध्ये मासे ठेवले आहेत आम्ही. आणि हा बघा स्पॉट. इथे आता गरवत आहेत दीपू आणि गौरव. उंच आहे पाणी. गौरव घरी टाकतोय. आपण एक पाग टाकलेला आहे. आणि आता ओळखी सोड आहे म्हणून पाग बघूया आपण. हा काढून गेला पाग. हा हा काकाने पाक टाकलेला आहे. बघूया आपण आता काकाला मासे किती मिळत आहेत. दाखवतो तुम्हाला. एक नंबर. बरं सेम आहे का रे आपण? गोबरा आहे का? गोबरा गोबरा. गोबडा मेरा. ठेवला बघ. तर मंडळी नवीन स्पॉटला मासा एक भेटला आपल्याला. गोबरा. आपला मासा हा परवा इथं काढला होता ना, घरात जाऊपर्यंत जिवंत होता. ते हे बरी पाडवते. हे घरी अडकले बघ कुठं. चार झाले अरे. काय ठेव. कुठं अडकली नक्की? आतमध्ये अडकली की काय? आता निघालात की काय? मी गेलो तिकडे कोंबे बघायला गेलो. आहे काय? थोडी भेटली हा हा. त्या खडपावर. आली काय? तर मंडळी आपल्याला 4 मासे भेटले आहेत आणि मोठे मोठे भेटले. 5 नंबर मासा भेटलेला आहे आपल्याला. बरं हा कुठला आहे? हलापा.
इकडं कालावा होता आमच्या इथं ह्याला हे बसतो काय मग काय नाव घेतलं बोबरा पालू तो मगाशी काढला ना तो विचार काय आहे मोठा त्याच्यामध्ये त्यांना नाव विचार बाहेर मासे म्हणजे आपल्या ज्या काका भेटलेत जे इथेच गावातले राहणार आहेत त्यांना विचारूया आपण माशांची नावं इथं काय लावा, आहेत. इथं लावा. इथं गौरवला. त्यांना विचारूया आपण नावं काय काय आहेत ती माशांची. हा काय बघा हा पालू हा बरोबर हा कोणता आहे? हा पालू हा पालू आणि हे कालापे बोलतात ते. ह्याला कालापे हा कालापे आणि हा गोबरा गोबरा. गोबरा ओके 3 प्रकारचे मासे आपल्याला भेटलेले आहेत. सुटला तर मंडळी या समुद्रकिनारी झाडांची एवढी सावली भेटते ना इथं मस्तपैकी गारवा आहे खूप थंड थंड वाटतं इथे आणि बसायला पण प्रॉपर दगड वगैरे आहे. हा बघा मस्तपैकी दगड भेटलाय बसायला आणि हे बघा झाड आहेत वरती समुद्राची. ही समुद्रकिनारी झाडं बघायला भेटतात आपल्याला. मंडळी अजून एक मासा भेटला आपल्याला पण आपल्याला त्याचं नाव नाही माहिती आहे. हा बघा काय टाकतोय टाकू कुठं गौरव नक्की वाम आहे की जनावर पकडलंयस. टाकू व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा हा काय आहे वाम आहे की जनावर आहे. तुम्ही कमेंट करून यायचं आम्हाला नाव सांगायचं आम्हाला नाव माहिती आहे याचं काय आहे. तर मंडळी आता आम्ही आहोत 3ऱ्या स्पॉटवरती. 2-3 मासे इथे आम्हाला भेटलेत आणि आता वाजलेत बरोबर 2:30 आणि आता आम्ही निघणार आहोत परत जायला. घरी टाकलेले आहेत दोन्ही पण. आता भूक पण लागले आणि टाईम पण भरपूर झाला आहे आणि घरी पण अडकले. बघूया आता मासा लागतोय काय. 15 मासे आम्हाला भेटलेत चांगले चांगले मोठे मोठे आहेत. सांगा बघू किती मासे आहेत ते. आम्हाला 2-2.5 तासामध्ये एवढे मासे भेटलेत. तिकडंच ठेवला पालो कुठलं पाणी हा मग 2 गोबरे आपल्याला भेटले तुला एक मला बारीक आहे तो ठेवून दे. काय सोडून दे सोडायचं काय नाही. अरे टाकतो गौरव गौरव मोज किती आहेत ते 17 मला मधला सोडला नाही किती आहेत 17. तर मंडळी 17 मासे भेटतात आपल्याला आजच्या दिवसामध्ये आणि आता मी निघतोय जायला. तर मंडळी आजच्या पुरती एवढाच व्हिडिओ असेल तर आता आम्ही इथे व्हिडिओ स्टॉप करतोय. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तो पण इंटरेस्टिंग असेल असा आजच्या. तर सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.